च्या मैदानामध्ये विजय मिळवायचा आहे त्यांना. परंतु दुसऱ्या बाजूने विजय शोधण्याचा प्रयत्न आपण बघितला तर असेल तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स माणीचा पाडा या संघाचा. परंतु दोन संघांमध्ये आपण बघितलं तर विजय कोणाला मिळेल या मॅचमध्ये. परंतु आमच्याकडे आणखीन एक विजय आहे ते सध्या तरी येतील आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी घेतोय थोडासा ब्रेक आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्सवर जोडले जाते आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोई. धन्यवाद. चला गेम ऑन करायचं आहे. तिसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक आपण हा या ठिकाणी पाहणार आहोत. दोन संघामध्ये एका बाजूने यजमान संघ म्हणजे न्यू स्टार मढीफाडा तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला एक संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदेवी स्फोट माणीचा पाडा. या दोन संघामध्ये ही लढाई आपण इथून पाहणार आहोत. चिठ्ठीच्या द्वारे आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाला मात्र पुढे चाल मिळालेली आहे. 3 ओव्हरचा मॅच इथून आपण पाहणार आहोत. कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभूत होईल आणि निश्चितच त्याच्याकरता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर जयदीप कोठारी तर फलंदाजी करण्याकरता ऑन स्ट्राइक वरती मिस्टर अजय धोदडे आणि सतीश जाधव. अजय धोदडे यांचा आपण विचार केला तर मग टीम 94 कामन या संघामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका प्रीमियर लीग मध्ये मात्र नंबर लागलाय. त्याच नंतर आपण पाहिलं तर मग विशाल इंगळे देखील आहेत, त्यांचा देखील टीम 94 मध्ये नंबर लागला गेलाय. वसई विरार प्रीमियर लीग 2026 मध्ये अजय अँड विशाल या दोन खेळाडूंचा मात्र नंबर लागला आहे टीम 94 मध्ये. ओ या वेळेस खूप टप्पाची लेन उडवली ऑन साइडला. चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आमच्या कॅमेरामॅनला या वेळेस षटकार आलाय आणि षटकाराने धाव फलक अगदी ऑन झालाय. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉट फेकला होता, सॉरी वाईट आला होता आणि त्याच्यानंतर पुढील बॉल वरती अगदी मोठा विकेट मात्र अजयच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. पॉवर हिटिंग स्ट्रोक खेळण्याकरता मिस्टर अजय याला मात्र ओळखलं गेलंय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. जयदीपचा पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं विशाल इंगळे पुढे येतात. करणार नाहीये चुकी, पकडला खेळाय झेल आणि संपलाय. अजय धोदडे हा बॅटरचा खेळ आउट.
पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर विकेट. म्हणजेच एक तुम्हारी एक हमारी असं दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळालंय. धावफलक 7 असताना मात्र घात झाला अजय धोदडे या बॅटरचा. जलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. अकू टप्प्याची लेन होती, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, फटका फसला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर झेल मात्र विशालने पकडलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच एकच ध्येय ठेवायचं, हारलो तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये. कारण उद्या सकाळ तुम्ही मॅच कदाचित हरलात तर तेच प्रयत्न तुम्हाला अनुभव देऊन जातील यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर जयदीप. सचिन आले 3 क्रमांकावरती. आल्या आल्या या ठिकाणी आपण पाहतोय डीप स्क्वेअर क्षेत्राकडे निश्चितच खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 8 अंकांवरती. जयदीपच्या षटकातील पुढील बॉल. सतीश ऑन स्ट्राईक. ओ अखोटा पॅची लेन डीप पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक तैनात होता. जालं रचलं होतं सतीशच्या खेळी करता. त्या जाल्यामध्ये त्याला देखील फसवलं गेलंय. विकेट क्रमांक 2. सतीश जाधव आउट. जिंदगी में एक समय आता है जब उसे तय करना होता है, पन्ना पलटना है की किताब बंद करनी है. इथून मात्र मनामध्ये हेच सेट करावं लागेल. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमचे प्रियजन दिनेश धोदडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून मात्र सेन्सिबल क्रिकेट हे खेळावं लागणार आहे. जबाबदारी काय आहे ना, कशी असते ना, ती मात्र पुढे न्यावी लागणार आहे. जो खेळ मैदानापेक्षा डोक्यामध्ये रचला जातो ना, त्याच्या पुढे कोणीच टिकू शकत नाहीये आणि कदाचित तो खेळ अगदी डोक्यामध्ये रचावा लागणार आहे दिनेश याला. नंबर 4 या क्रमांकावरती दिनेश धोदडे आलेत. इथून चांगला धावफलक उभा करण्याकरता चांगले यशस्वी प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. परंतु सध्या तरी जयदीपनं पुनरागमन केलंय. ओ पुन्हा एकदा पॉइंटला ढकललंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलं ते म्हणजेच 9 या अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. पुढील बॉल. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा जर सराव चांगला असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला कोणीच कामयाबीपासून थांबवू शकत नाहीये. म्हटलं गेलं यशाचा मार्ग कठीण असतो परंतु त्याच मार्गाने चालवणाऱ्याची कथा ही नेहमीच इतिहास घडवते. आता इथून मात्र माइंड मध्ये एकच गोष्ट सेट करावी लागणार आहे. इतिहास घडवायचा आहे की मग इतिहास पुसायचा आहे, असा खेळ मात्र मनामध्ये निश्चितच सेट करावा लागणार आहे. दुसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती अजय किरकिरे नावाचा गोलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिनेश अँड सचिन याच्याकडे ती क्षमता आहे, एबिलिटी आहे, ते चांगला धावफलक उभा करू शकतायत. परंतु अजय किरकिरेच्या अगेन्स्ट चांगल्या धावा केल्या जातील का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण म्हटलं गेलं नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना. लिफ्ट कधीही बंद पडू शकते मित्रांनो, परंतु जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जाईल. आता इथून लिफ्ट बनायचं आहे की मग जिना बनायचा आहे हे देखील मनामध्ये सेट करावं लागणार आहे. कारण म्हटलं गेलं यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला मित्रांनो कधीच घाबरू नका. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर अजय किरकिरे. इथून आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक वरती दिनेश आहे. पुढील बॉल. हो अगदी टॅप करायचं होतं बॉलला. बॉल आपण पाहिलं तर मग सुरुवातीला बॅटर बीट झाले, त्याच्यानंतर यष्टीरक्षक
परंतु आपण पाहिला तर मग चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. हा फलंदाजाला माहिती नव्हतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. अगदी शॉट खेळताना निश्चितच अगदी पूर्णपणे बीट झाले होते आणि जणू काही रिप्ले दाखवत होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु तोपर्यंत चेंडू निघून गेला होता सीमारेषा पार. हिमतीने हरा मित्रांनो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये हिम्मत कधीच हारू नका. ओ समोरच्या दिशेने उडवला, लॉफ्ट केलाय, जबरदस्त आक्रमण, चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि हा आलाय दिनेश दोदडे नावाचा मोठा षटकार. 6. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक अगदी आपण पाहिलं ना तर पोहोचलं गेलंय 1900 अंकांवरती. ही धावगती पोहोचली गेली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. ओ ऑल इज गोल्ड. मिस्टर नितेश कोरडा करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय शेल आणि संपला या ठिकाणी दिनेश दोदडे यांचा खेळ. नितेश कुर्डा निश्चितच आज भरपूर दिवसामध्ये खेळण्याकरता प्लेइंग 11 मध्ये आलेत. सध्या आपण पाहिलं तर मग वय देखील भरपूर झाले, 40+ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच इष्टांच्या मागे झेल मात्र पकडला गेलाय. क्रिकेटच्या खेळापासून भरपूर लांब आहेत, परंतु अजून जो फिटनेस आहे ना तो खूप चांगला पाहायला मिळतोय. जवळजवळ वय वर्ष आपण पाहिलं तर मग 45च्या वर गेले नितेश कुर्डा यांचं, परंतु अजून फिटनेस पहा किती स्ट्रॉंग पाहायला मिळतो. सुंदर झेल मात्र पकडला गेला. पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला टॅप केलं होतं बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झाली मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. तू मै मात्र चालू होती. अखेरीस चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता असं वाटलंही नव्हते की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु कधी कधी नशिबाची साथ देखील असायला हवी मित्रांनो, आणि ती साथ घेऊन आलाय टीम गावदेव स्फोट माणीचा पाडा. 4 धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. पुढील बॉल. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खूप टप्प्याची लेन होती. बॅटरचं फुटवर ओळखलं, लेन थोडीशी मागे खेचली आणि तिथून मात्र हलकासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 23. दुसरं षटक चालू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. हो थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे आपण पाहिलं तर मग संदीप आहेत, करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि संपलाय. फलंदाज नरोत्तम कणेरा या खेळाडूचा खेळ आउट. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला अजय दोदडे बाद झाले, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सतीश देखील बाद झाले. जबाबदारी वाढली होती दिनेश आणि सचिनची, परंतु इथून आपण पाहिलं तर मग दिनेश देखील बाद झाले आणि त्याच्यानंतर नरोत्तम याला देखील पाहिलं, तो देखील बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मुकेश नानकर नावाचा खेळाडू आलाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजित. पहिला बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. पॉइंटला चेंडूला ढकलले, एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र पाहता पाहता ही दुसरी धाव पूर्ण होईल का नाही. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे रन आउट करता. कदाचित मग बॅटर जो आहे तो पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय की नाही हे देखील चेक केलं जाईल. पहा इथून आपण पाहिलं तर मग
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज असणार आहे इथे मात्र आउट असणार आहे. म्हणजे जिथून आपण पाहिलं तर मुकेश नानकर याला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. कारण स्ट्राईक वर राहण्याचा यावेळेस मनसुबा आहे तो मात्र ठरवला होता मिस्टर सचिन याने. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचलं जाईल 24 अंकांवरती. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहा मित्रांनो, चूक केल्याशिवाय अनुभव देखील मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक ही कळत नाही. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहेत मिस्टर अचित इंगळे. राईट मोर द विकेट ना पुढील बॉल. हो पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची लेन ठेवली होती वरून तिथून आपण पाहिलं तर मग एक पिकअप स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता सचिनच्या माध्यमातून. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल, पोचली गेले 25 अंकांवरती. मित्रांनो, एखाद्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मेहनत तुमचं खरं शस्त्र आहे आणि इथून ती मेहनत मात्र वापरावी लागणार आहे. हा चेंडू आपण पाहिला तर मग आउटसाइड ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी निश्चितच वाईट बॉल हा घोषित केलाय. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. पुढील बॉल ओ हलकासा मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग भन्नाट होता आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केलं गेलंय. अपने हुनर को अपना परफेक्ट करो कि सवाल खुद ही जवाब बन जाए. आणि आपला तो हुनर इथून मात्र दाखवावा लागेल. फलंदाज आपण पाहतोय केतन याला. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेले. धावसंख्या आपण पाहिले तर मग 26 अंकांवरती स्थिर आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून झाला. सारं जग जिंकायचं आहे तर मग हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. हो यावेळेस मोठा स्ट्रोक खेळले गेलेत. ऑन साइडला एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 27 अंकांवरती. मित्रांनो, संघर्ष अगदी आपण पाहिला तर मग गाडीच्या गिअर सारखा असतो. पहा फुलटॉस बॉल हाताला गेलाय, समोरच्या दिशेने खेळलेत. विशाल इंगळे आहेत, करणार नाहीये चुकी, पकडला झेल आणि संपला शेवटच्या बॉल वरती. सचिन जाधवचा खेळ आउट. इथून फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 27 आणि जिंकण्याकरता 28 धावा या बनवावा लागतील न्यू स्टार मडवीपाडा या टीमला. नितीश कोरडा काय हवं आहे का? थकले दिसत आहेत. एनर्जी ड्रिंक आहे आपल्याकडे. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल तिवरी गावातील एक मानाचं देवस्थान म्हणजेच वाघोबा देवाचं मंदिर हे दर्शवलं जात आहे.
यस मंदिराचं काम चालू आहे आणि निश्चितच कुणाला देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपामध्ये काही मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. अगदी जागृत देवस्थान आहे वाघोबा देवाचं मंदिर. आणि मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर मग वाघोबा देवाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा मात्र आयोजित केली होती. सरपंच उपसरपंच चषक प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट या ठिकाणी केलं जाते. क्लिअरिटीज का बिग बॉस निश्चितच पाहायला मिळते प्रदर्शन लाईव्ह. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग हे चॅनल डीबीएनचा आहे परंतु कॅमेरा वर्क जो आहे तो प्रदर्शन लाईव्हचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट या ठिकाणी केली जाते. चला मॅचला होते सुरुवात आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष आहे ते म्हणजेच 28 धावांचं. आणि 28 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने षटकार किंग मिस्टर आकाश काणात अँड दुसऱ्या बाजूने अक्षय दुमाडा. सचिन जाधव पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेले. तो झेल खूप महत्वाचा होता. हा झेल सोडलाय की मग मॅच सोडलाय येणारी वेल मात्र इथून दर्शवेल. कारण आकाश काणात एक आपण पाहिला तर विस्फोटक खेळाडू आहे आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं निश्चितच कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतोय आपला संघ. जबरदस्त स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आज क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर मग गावदेवी स्फोट माणीचा पाडा टीम कडनं खूप चांगला झाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इथून आपण पाहिलं तर मग सुंदर एफर्ट्स पाहायला मिळाला आणि अखेरीस चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवण्याकरता जे प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांनी ते प्रयत्न सक्सेसफुल ठरले गेले. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 3 धावा. पुढील बॉल 16 चेंडू 25 ची गरज. 16 मध्ये बनवायचे आहेत 25. सचिन जाधव पुन्हा एकदा राईट मोर द विकेट न पुढील बॉल टाकण्याकरता सज्ज होतोय. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतोय आणि बॅट क्लिप जी होती ती अगदी वरून फिरली गेली. निश्चितच समरिंग डिलिव्हरी त्याला आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने ही लेंथ मात्र इथून फेकली होती. अजून एक डॉट बॉल. वाह काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये फेकलेत. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आकाश काणाचा झेल सुटला. तिथून मात्र एक सिंगल धावली. त्याच्यानंतर अक्षयच्या बॅट मध्ये 2 धाबा आल्यात आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. अक्षय दुमाडा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. सचिन जाधव. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पहा काय जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्येक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन जाधवच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग 2026 APL चा हा संग्राम आपण पाहिला. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज राहिला होता सचिन जाधव. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु थांबवला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 4. पहा पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी मॅच मध्ये आणून दिलंय गावदेवी स्फोट माणीचा पाडा या संघाला. आता इथून मात्र दुसरं षटक टाकण्याकरता इथेच असंच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. अजयचा पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला.
चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय षटकार 6. पहा अक्षय दुमाडा याच्या बॅटिंग वरती निश्चितच हलकसं प्रेशर आलं होतं, परंतु या षटकाराने ते प्रेशर जे आहे ना ते पूर्णपणे रिलीज झालंय. इथून आता मात्र 11 बॉल आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू 18 धावा. अंधार झाला की दिवा पाहिजे आणि त्या दिव्याचा प्रकाश हवा असेल तर अजूनही हा मॅच जिंकण्याकरता टीम न्यू स्टार मढवीपाडा टीमला 18 धावा पाहिजे. पुढील बॉल फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले गेलेत आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ह्या पूर्ण केल्यात आणि यस पंच देखील इन्व्हॉल्व आहेत की हा चेंडू असणार आहे नो. अगदी कंबरेच्या वर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रिव्ह्यू घेतलाय. आता मात्र इथून चेक केलं जाईल की हा चेंडू कंबरेच्या वर आहे की नाही. बॉलर आले, बॉल निश्चितच पाहायला मिळतोय कंबरेच्या वर आणि हा चेंडू असणार आहे नो. बिमर बॉल अगदी कंबरेच्या वर चेंडू हाताला गेला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग धावा आल्यात 2 म्हणजेच 1+2 3 धावा आणि प्लस आपण पाहिला तर आणखी फ्री हिट असणार आहे कारण पुढच्या बॉल वरती एक मुक्त फटका खेळण्याकरता पूर्णपणे फ्रीडम असणार आहे. अजय पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती चांगले स्ट्रोक खेळले होते परंतु इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलच्या पेक्षा काही नाही, एक सिंगल धावेने धावफलक पोचलं गेले ते म्हणजे 14 या अंकांवरती. इथून अजूनही धावा बनवावा लागतील विजया करता त्या म्हणजेच 14 म्हणजे निम्मा पल्ला पार केलाय, अजूनही निम्मा पल्ला गाठायचा आहे. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल आणि संपलाय आकाशचा खेळ. फलंदाज आकाश कानात आउट. हॅलो, अजून इथून आपण पाहिलं तर मग धाबांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 14. हो यावेळेस आपण पाहिलं तर झाली आहे मिस्टेक. विशाल इंगळे आलेत. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव हे पूर्ण केले, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. इथून अजूनही 7 बॉल 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 बॉल आणि जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. कारण एक चेंडू आपण पाहिला तर मग भीमर हाताला होता. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले, क्षेत्ररक्षक पुढे आला. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सचिन आले होते, चांगलं फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचले गेले ते म्हणजे 16 अंकांवरती धावगती पोचली आहे. 7 बॉल 7 चेंडू 12 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. इथून हा चेंडू जर डॉट आला तर मग आणखी मजा येणार आहे. पाहूया भविष्यवाणी खरी ठरते की नाही. स्टेप आउट झाले होते, चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. इथून एक सिंगल धाव मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर पोचले गेले 17 वरती. पहा पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग षटकार आला, त्याच्यानंतर भीमर हाताला म्हणजेच एक बॉल वरती 9 धावा आल्या होत्या. परंतु काय जबरदस्त कमबॅक केलं गेलं.
इथून चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. पहा, जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजेच विश्वास. कारण तो जमिनीवरती नाही तर मग मनामध्ये उगवतो. मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील ना तर निश्चितच तुम्ही एक मोठा संघर्ष करू शकताय. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश जाधव. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टन अँड डिलिव्हर. अगदी बॅटरच्या झोन मध्ये चेंडूची हाताळणी आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा स्ट्रोक. विशाल इंग्लिशच्या बॅट मधनं षटकार आणि या षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचला गेलाय 23 अंकांवरती. मित्रांनो, आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. अजून ही मॅच अगदी आपण पाहिला तर मग जिवंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. बॉल टू रन वरती 6 धावांचा स्टॅम्प अगदी विशालच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. परंतु इथून दुसरा बॉल अगदी वेगवान हाताळलाय, वेगामध्ये पूर्णपणे वेट केलं गेलंय फलंदाज विशाल इंगळे याला. 4 चेंडू 5 ची गरज. 4-5 ची ट्रेन इथून मात्र पकडावी लागणार आहे, कारण नायगाव स्टेशन देखील जवळ आहे. इथून जर ट्रेन पकडली अगदी फास्ट 4-5 ची तर मग चर्चगेट पर्यंत अगदी वेगाने पोहोचू शकाल. सतीशच्या खात्यातील पुढील बॉल. ओ, जबरदस्त फटका. टायमिंग बेमिसाल आणि निश्चितच अगदी हवेच्या लाटांवरती झालाय चेंडू स्वार. येतो हा षटकार आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जो आहे तो जिंकलाय न्यू स्टार मडवीपाडा या टीमनं. हार्डलक टीम गावदेवी स्पोर्ट वाणीचा पाडा, परंतु तुम्ही देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगला संघर्ष या ठिकाणी केला. परंतु क्रिकेट आहे, हार जीत निश्चितच होत असते. कुणाला हसा